खूप सारे समालोचक आज पाहायला मिळत आहेत। आमचे मार्गदर्शक दिलीपजी भोपी, अमितजी पाटील तारा, अमित भोपी शिरडोन, गुलशन पाटील। संध्याकाळच्या सत्रामध्ये रोहित वाजेकर जोडतील, मध्ये मॅडी आहेत आणि कारण अमित पाहिलं ना शिरडोनच्या मैदानावर अगदी खूप सारे समालोचक पाहायला मिळतात। डे असेल, नाईट असेल आणि मग एक प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असे गाव आहे। व्यावसायिक असेल, अगदी हॉटेल्स तुम्ही पाहिले असतील, त्यानंतर मग शिक्षण असेल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी हुद्द्यावर काम करणारी ही सर्व मंडळी या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळत। असं हे विकसित गाव शिरडोन गाव तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि याच गावामधून अगदी स्पर्धा मात्र रंगताना अंतिम दिवस मेगा फायनल आणि शेवटचा दिवस पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं, त्यानंतर सर्व आपले पाहुणे प्रेक्षक असतील, त्यानंतर खेळाडू ज्या टीम खेळत आहेत आणि व्यासपीठावर सर्व आयोजन कमिटी या सर्वांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आमचे लाईव्ह पंच, डीजे आणि मग स्कोरर सर्वांचं स्वागत करून जाऊया आपण मॅचच्या दिशेनं। इथून मात्र पहिला चेंडू अगदी लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय। कलात्मक फटका, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि या पहिल्या चेंडूचा सामना करताना शॉर्ट पॉइंट मधून टीप मध्ये अगदी गॅप मध्ये शोधली गेली आणि त्या गॅपच्या मधून मात्र मिळवलाय हा पहिला चौकार करण घनसोलकरनं। रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं हे मोठे नाव तुम्हाला पाहायला मिळत आहे। सातत्याने चांगला खेळ केलाय, सातत्याने बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असतो। आज अंबिवली टीम साठी लीड करताना सलामीला खेळतोय। आता मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज तुम्ही यशला पाहताय आणि यशचा हा त्यानंतरचा चेंडू डॉट टाकत असताना पहिल्या चेंडूवर 4 आणि दुसऱ्या चेंडूवर कमबॅक डॉट निर्धाव। पंच आमचे तुम्हाला स्क्वेअर लेगला रत्नेशाना तुम्ही पाहू शकाल। मेन पंच आपण पाहताय ऋषिकेश ठाकूर। हा चेंडू आपण पाहताय पुन्हा एकदा गॅप मधून खेळतोय। चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक येतोय परंतु अडवणार फेकी होतीये, तत्पूर्वी मिळतात आणखी 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावसंख्या टोटल जोडताना तुम्हाला पाहायला मिळेल। धावसंख्या टोटल जोडली जातीये ती 6 धावा तुम्हाला पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळत आहे। अगदी बंधनकारक रिस्ट्रिक्शन पाहायला मिळेल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये मग तुम्ही जर पाहिलं असेल तर 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये असताना 2 क्षेत्ररक्षक बाहेर आणि असं असताना मग येणारे पुढचे चेंडू अंबिवली टीमसाठी आणि सांगोली टीमसाठी कसे असतील। हा चेंडू आपण पाहताय, फटका चांगला आहे परंतु मिलिंद मात्र तिथे आहे। लॉंग ऑफला टिपतोय झेल, बडी मछली जाल में मोठा विकेट बाद करण्यामध्ये यशाला यशला सांगोली टीमला मिळते पहिली सफलता आणि पहिला विकेट जात असताना मिलिंद मात्र तिथे आहे। आई गावदेवी क्रिकेट संघ अंबिवली आणि त्यांच्या बरोबरीने सुद्धा गावदेवी क्रिकेट संघ सांगुर्ली पाहायला मिळतोय। दोन्ही संघ अगदी गावाची माता तिच्या नावाने खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि मग असं असताना आता विकेट गेल्यानंतर आपण पाहिलं असेल करण घोंजलकर बाद झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या जागेवर नवीन खेळाडू पाहायला मिळतोय विशाल जाताडेला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर। विशाल गाताडे आपण पाहताय, अगदी ऋषिकेशांना आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत सांगताय चेंडू अगदी बाहेर निघतोय, यष्टांना मिस होत नाहीये आणि मग असं असताना जर आपण पाहिला तर हा चेंडू मात्र अगदी लेग बायची मिळाली ही 1 धाव आणि या लेग बायच्या धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल जोडतीये 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। 7 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वर पाहायला मिळतात। एक चांगली सुरुवात मी म्हणेन गोलंदाजी करताना गावदेवी सांगोली टीम करतोय
अंबिवली संघाच्या समोर. परंतु आता मात्र स्ट्राईक वर येतोय फलंदाज मनीष. पहिल्या चेंडूचा खेळ करतोय आणि या पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट करताना काही षटकार लगावतोय बघा. अगदी खूप चांगला स्ट्राईक आणि त्या चेंडूवर मात्र अगदी लॉंग ऑनच्या वरतून आलाय मनीष. पहिला चेंडूचा खेळ टीमचा कर्णधार आणि खिडूकपाडा टीमचा कर्णधार दोन्ही टीम आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा आयोजकांच्या बरोबर. मोठा खांदा आणि खिडूकपाडा असे दोन संघ पुढच्या मॅच मध्ये अगदी शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीचा पाहायला मिळेल. परंतु मॅच अगदी सुरू आहे. पहिले 5 चेंडू आपण पाहिले तर खूप चांगले होते आणि त्या 5 चेंडू मध्ये फक्त धावा होत्या. आपण पाहिले तर 7 धावा होत्या आणि मग शेवटच्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळाला तो म्हणजे मनीषाचा आणि षटकार आपण पाहिला. टोटल धावा धावफलकावर जोडल्या 13 धावा. एक षटकाच्या अखेरीस 13 धावा पाहायला मिळत आहेत. इथून मात्र आपण पाहू शकाल दुसरा गोलंदाज सज्ज झालाय ऋषिकेशला आपण पाहताय आणि त्याचा पहिला चेंडू जोरदार अपील पाहायला मिळाला. पंच सांगता लेगबायची धाव मिळतीये. अगदी उत्साह जास्त पाहायला मिळाला. आत्मविश्वास कमी होता आणि त्याच्यावर एक धाव आली आणि या एकच्या मदतीने धावसंख्या डोळ्यात जोडली ती म्हणजे 14 धावा. 14 रन्स 14 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय आणि या स्पर्धेचे आपण सर्वजण साक्षीदार आहात कारण ही स्पर्धा ऐतिहासिक मैदानावर पाहायला मिळते. इथून मात्र फटका अगदी पटकी हुई गेंद ज्या पद्धतीनं आणि त्या पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर अगदी बाउन्स घेतला. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. उसरी घेतली. अचानक फलंदाजाच्या समोर चेंडू मात्र विसावलाय आणि त्यानंतर मात्र मिळाला डॉट आला. 14 रन्स. किती धावा जमतायत कितीचं टार्गेट सेट करण्यामध्ये यश येईल. परंतु आता मात्र डॉट खेळताना पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज मनीष. ज्या मनीषनं शेवटचा चेंडू आणि त्याचा पहिला चेंडू फेस केला त्याच्यावर षटकार मारला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट काढण्यामध्ये यश आलंय गोलंदाज ऋषिकेशला. आणि इथून मात्र एक चांगले षटक आता मात्र सुरुवात करताना आपण पाहताय ऋषिकेश. इथून मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अगदी अष्टमच्या बाहेर आले होते. ज्या पद्धतीने आपण पाहताय घरामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल ज्या वेळेला समोरचा दरवाजा लावला गेला मागचा दरवाजा उघडा चोरी झाली. इथून मात्र तेच घडलं. यष्ट्या दिसत होत्या आणि ती यष्ट्यांना मिस करताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. फलंदाज मनीष झाले बाद होतोय. मनीष बाद झाला आणि त्यानंतर धावसंख्या टोटल स्थिर आहे 14 धावसंख्येवर. हा धक्का दुसरा लागतोय टीम अंबिवली संघाला. चांगल्या गोलंदाजीचा नमुना चांगल्या गोलंदाजी अगदी करताना तुम्ही सांगोली टीमला पाहताय. अगदी शिरडोनच्या जवळचं असणारं गाव आणि मग अगदी आपण पाहू शकाल नेरे विभागातील हे गाव तुम्हाला अगदी संघ पाहायला मिळतो अंबिवली संघ. आणि मग असं असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय 14 क्रमांकावर नितीन पाटीलला आपण पाहताय. नितीन पाटील त्याच्या जोडीला आणखी एक खेळाडू आपण पाहताय विशाल गाताडेला आपण पाहू शकाल. विशाल गाताडे नितीन पाटील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. ऋषिकेशला आपण पाहताय अगदी कॉम्बॉक्सच्या एंडकडून बॉलिंग करतोय ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने आणि मग समोर मात्र नितीन पाटील. चेंडू क्रमांक या षटकामधील आपण पाहताय. हा चेंडू आपण पाहू शकाल
पुन्हा एकदा दांडी गोल. काय जबरदस्त गोलंदाजी, समोर पूर्णपणे मात्र एफर्ट लावतोय, चांगल्या गोलंदाजी हाताळत क्रमांक असताना या षटकामध्ये अगदी बीट आपण करतोय पाहताय. फलंदाजाला. आणि पुन्हा एकदा क्लीन बोल्ड, आणखी एक फलंदाज बॅक टू हा बॅक दोन चेंडू आपण फलंदाजाला पाहू बाद केलाय. शकाल. आणि इथून मात्र अडचणी वाढतायत अंबिवली टीमच्या. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अगदी समोर तुम्ही कर्णाला किल्ला पाहत असाल आणि तो कर्णाला किल्ल्याची सुद्धा महती खूप मोठी आहे. अगदी स्वराज्यामध्ये आपण तो किल्ला पाहिलाय, परंतु इथून मात्र बॉलिंग मार्कवर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज ऋषिकेश. स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का इथून मात्र? हा चेंडू आपण पाहू शकाल, अगदी अतिरिक्त उचली, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू होणार का? वाईड आलाय आणि गोलंदाजाला ऑन सुद्धा केलं जातं. हा चेंडू ऑर्डिंग आपण दिली पाहू आहे, शकाल. वन बाउन्स अशी ऑर्डिंग मात्र दिली आहे. अतिरिक्त इथून मात्र उचली, अगदी अतिरिक्त जास्त बाउन्स आपण पाहिलं पाहायला तर मिळाला. अतिरिक्त बाउन्स आणि देण्याचा प्रयत्न, पंचांचा- खूप सारा बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यानंतर अवांतर. आता मात्र आपण पाहताय अगदी ऑनसाइडला खेळतोय, क्षेत्ररक्षक येतोय सागर पारधी, कर्णधार स्वतः. आणि मग चेंडूला फेकतोय तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं 2 षटकं संपली जात आहेत. 12 चेंडूचा खेळ संपला, पूर्वार्ध सुरू आहे. आणि या पूर्वार्धामध्ये आपण विचार केला तर अंबिवली टीमनं प्रथम बॅटिंग करताना अगदी आपण पाहताय सांगोली टीमच्या समोर खेळत असताना धाव संख्या 8.50च्या सरासरीनं 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहताय अंबिवली टीम डीजे. दोन षटकं अगदी आपण पाहिली, 17 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळाल्या. एक हलवार पद्धतीची सुरुवात, त्यामध्ये एक षटकार आपण पाहिला, परंतु आता मात्र धावांना वेग द्यावा लागेल, अगदी एक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल. एक मी म्हणे गाडीला थोडीसं आता स्पीडमध्ये घेऊन जाणं आणि त्याच बरोबरीनं धावा जमवणं हे अंबिवली टीमसाठी सुद्धा खूप महत्वाचं आणि जिकरीचं असेल. इथून मात्र आपण पाहताय फटका जवाब आहे. फटक्यामध्ये दमखम तितकाच आहे, मनगटी ताकदीचा फटका पाहायला मिळतोय. आणि या वेळेला अगदी आपण पाहू शकाल जमवणं हे अंबिवली टीम साठी सुद्धा खूप महत्वाचं जिकरीचं एक असेल. टप्पा पडला आणि या फटक्यावर मात्र मिळत इथून मात्र आपण पाहताय आणि खेळाडू होते या वेळेला फटक्यामध्ये दम विशालच्या बॅटमधून चौकार. 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली 21 धावा. दुसरं दशक धावफलकावर जोडलं जात आहे. अगदी पूर्णपणे ताकद लावली आणि तो फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. मिलिंद पोहोचू शकले नाही तिथपर्यंत आणि त्यानंतर मात्र 4 धावा 21 धावा. सुरतचा हा पहिला चेंडू आणि त्याचं स्वागत केलंय चौकारानं. पुढचा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा ब्लॉक हॉल मध्ये आपण पाहताय. अगदी मागच्या चेंडूवर 4 खराब कामगिरी, हे खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये 100% योगदान, एफर्ट महत्वाचा आहे. हा चेंडू जर फेकला असता तर कदाचित रनआउटची विकेट सुद्धा गेली असती, हे पाहायला मिळालं असतं. परंतु अगदी चाचपडत राहिले, फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या चेंडूवर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केल्या आणि वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या. आता मात्र आपण पाहू शकाल बाटची जेल टिपतो यष्टी रक्षक आपण पाहता यष्ट्यांच्या मागे सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केल्या आणि राकेशला आपण पाहताय. आणि इथून मात्र आणखी एक धक्का टीम अंबिवली संघाला. 4था गडी बाद, टीमची धाव संख्या आपण पाहू शकाल बाटची
फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहत आहे नवीन फलंदाज येतोय अजय झळे 6व्या क्रमांकावर इनॅट 6व्या क्रमांकावर सज्ज होतोय खेळण्यासाठी. त्याच्या बरोबरीने आपण पाहिलं तर जो खेळाडू आहे म्हणजे आकाश मोरेला आपण पाहत आहे आणि बॉलिंग मार्गवर सूरज आता मात्र पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने अगदी सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. टीमची धाव संख्या 23. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी हा चेंडू पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा असेल अगदी भीमर आणि त्याच्या बराला 1+4 अशा मिळतात. टोटल 5 धावा नशिबाचा चौकार सुद्धा त्याच्यावर लक फॅक्टर पाहायला मिळाले आणि या बोनस स्वरूपामध्ये 5 धावा फटका बॅट न आलाय परंतु 5 धावा जोडल्या आणि या 5च्या मदतीनं 28 धावा. आता मात्र धावांना वेग आलाय. आता मात्र धावा जोडतायत धावा वाढतायत 28 धावा. इथून मात्र वॉटर स्ट्रोक अप्रतिम फटका अप्रतिम फटकेबाजी अगदी आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केला जातोय आणि या फटक्यामध्ये आपण पाहू शकाल मिळवतोय तो खेळाडू आहे अजय झळे. लगावतोय हा दुसरा फटका त्याच्यावर मात्र चौकार आणि मग धावसंख्या आता टोटल 32 धावा 32. आता मात्र धावेचा उच्चांक वाढलाय. 2 षटकामध्ये 17 होत्या या षटकामध्ये अद्यापर्यंत 15 धावा आल्यात म्हणजे टोटल 32 धावा पाहायला मिळतात. सूरजचा हा चेंडू आपण पाहताय अगदी शरीराचा वेध घेत होता ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले होते आणि त्यानंतर मग फटका अगदी कन्वर्ट झाला नाहीये संपर्क जुळला नाहीये आणि त्यानंतर मात्र लेग बाईची मिळाली एक धाव. एक धावीच्या मदतीनं 33 धावा. 5 चेंडू संपलेत. या तिसऱ्या षटकामधील 1 चेंडूचा खेळ बाकी असेल उर्वरित आणि धाव संख्या टोटल धावफलकावर जोडली आहे 33 धावा. सूरज सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू कमबॅक केलाय. मागच्या 2 चेंडूवर खराब कामगिरी या 2 चेंडूवर चांगली कामगिरी कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय. जी 8.50 ची सरासरी होती 2 षटकामध्ये ती सरासरी आता पहिली तर 11 ची झाली. टोटल जमल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. 4 गडी गमावत असताना अंबिवली टीम प्रथम बॅटिंग करताना सांगूर टीमच्या समोर. डीजे तीन षटक संपली. पूर्वार्ध सुरू आहे. आमचे राजेंद्रदादा झळे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरही आपलं सहर्ष स्वागत आहे. अगदी नाईट स्पर्धेचं दर्जेदार आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहत असताय. यंदा सुद्धा एक भली मोठी स्पर्धा नाईटची अगदी पाहायला मिळणार आहे त्या पुढच्या महिन्यामध्ये. आणि काय लाजवाब जेल व्हाट अ कॅच. अगदी रनिंग जेल टिपणं हे कठीण असतं आणि त्या कठीण झेलाला अगदी सोपं केलं एफर्ट दिलाय आणि इथून मात्र झेल टिपलाय. अप्रतिम कामगिरी. फिल्डिंग डिपार्टमेंट मजबूत असणं महत्वाचं आहे. तुमची फिल्डिंग करणं मजबूत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला 11 खेळाडू खेळत आहेत आणि त्या 11 खेळाडूंचा अगदी एफर्ट देणं कारण गोलंदाजी चांगली होते त्या गोलंदाजाला साथ देणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि ते करताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं कुणाल टकलेला अप्रतिम झेल आणि त्याच्यावर मात्र आणखी एक विकेट. अंबिवली टीमचा खेळाडू बाद झालाय अजय झळे. वैयक्तिक आपण पाहिलं 2 चौकार आणि मग त्यानंतर बाद होतोय. धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या चेंडूवर सफलता सागर पारदीला आणि अंबिवली टीमची धावसंख्या 33 धावा.
33 धावा लागतायत धावफलकावर. टोटल तुम्ही पाहू शकाल किती धावा जमतील, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावेचं आव्हान मात्र अगदी सांगोली टीम समोर ठेवलं जात आहे. गावदेवी अंबिवली आणि गावदेवी आपण पाहताय सांगोली असे दोन संघ एकमेकांच्या समोर खेळताना वाईल्ड कार्ड एंट्री अगदी आपण पाहताय सांगोली टीमला मिळाली आहे. आणि मग या मॅच मध्ये सांगोली टीम कसा खेळ करणार हे सुद्धा तितकंच महत्वाचं बनत आहे. परंतु चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी उचली घेतोय आणि मग बीट करतोय फलंदाजाला आणि त्यानंतर मात्र निर्धाव आणि डॉट चेंडूची सांगता. डॉट गेंद पे कोई आकडा नाही, कोई नंबर नाही आणि निर्धाव चेंडू टाकत असताना सागर स्वतःवर जबाबदारी घेतोय, स्वतःवर टीमची धुरा घेतोय. अगदी त्याला माहिती आहे जितक्या कमी धावा खर्च होतील तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अगदी आपण पाहू शकाल. हा चेंडू जर आपण पाहिलं तर खिलपट्टीच्या अगदी मधोमध पडला होता आणि त्यानंतर जर आपण विचार केला असेल तर मग फुटबॉलचा वापर सुद्धा होता फलंदाजाचा. परंतु त्यानंतर मात्र अतिरिक्त बाउन्स आणि त्याच्यावर मात्र वन बाउन्स अशी वॉर्निंग. 3 चेंडू टोटल फेकले डॉट, धाव संख्या 33. आता मात्र टर्न करतोय, कट करतोय अगदी ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, एखादा व्हेरिएशन, त्यानंतर चेंज ऑफ द पेस, एखाद्या गती परिवर्तन. ही गोलंदाजी सागर पारदीची. 4 चेंडू बॅक टू बॅक डॉट, 33 धावा. पुन्हा एकदा चांगला आणि चांगला चेंडू. अप्रतिम कामगिरी. अगदी जर विचार केला ना आपण तर मग पहिल्या 3 षटकाचा खेळ आपण पाहिला तर अंबिवली टीमच्या बाजूने होता. 33 धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर मात्र हे षटक जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमधील मॅडन षटक पाहायला मिळत आहे सागर पारदीचा. एकच आपण पाहिलं तर विकेट आणि 6 चेंडू डॉट. आणि इथून मात्र अगदी आपण पाहू शकाल जो खेळाडू आला होता शुभम गाताडेला आपण पाहताय. आणि मग अगदी तो प्रयत्न करत होता की ऑफसाईडच्या दिशेने खेळणं, पॉइंटच्या दिशेने अगदी बाटकट करणं, परंतु ते करू शकला नाहीये. वेग तितका होता, चांगला टप्पा होता आणि त्या गोलंदाजीच्या समोर जर आपण विचार केला तर थोडासा मागे गेला. षटक 4 पूर्ण झाली. यशस्वी षटक कमबॅक कसा असावं याचं जिवंत उदाहरण दिलंय अगदी सागर पारदीनं. स्लॉगरचं षटक त्यामध्ये धावा येणं महत्वाचं असतं, परंतु ते धावा आल्या नाहीयेत आणि कमबॅक करून टीमला 33 धावसंख्येवर थांबवले. अंबिवली टीमला येणारी 24 चेंडू, 4 षटक आणि टार्गेट असेल 34 धावेचं. चला नेक्स्ट मॅच मोठा खांदा टीमचा कॅप्टन आणि खिडूकपाडा टीमचा कॅप्टन लगेचच टॉस साठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. खिडूकपाडा टीमचा कॅप्टन आणि मोठा खांदा टीमचा कॅप्टन या लगेचच. येणारे चेंडू आपण पाहिलं तर 24, 4 षटक आणि टोटल करायचे आहेत त्या टीम सांगोली टीमला. अंबिवली टीमच्या समोर 34 धावा. अगदी धावा डिपेंड होतील, जमतील. अमित पाहिलं तर शेवटचं षटक अगदी कर्दनकाल ठरले टीम अंबिवलीसाठी, चांगले ठरले ते सांगोली टीमसाठी. मागचा रिझल्ट काय असेल चेंडू द्यायचंय, कोणता संघ सामना जिंकून पुढे जातोय नक्की ऐकायला मिळेल. ऐकूया आपण अगदी कर्नाला विभागातील एक गोड आवाज हिंदीचा अमितजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. 24 मध्ये 34चं टार्गेट. चला मोठा खांदा टीमचा कॅप्टन आलेला आहे. खिडूकपाडा टीमचा कॅप्टन लगेचच संपर्क साधा. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टॉस केला जाईल आयोजकांच्या वतीनं. तो फिर एक बार दोपहर के सत्र में तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. सभी दर्शकों को मेरे यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट के लिए काफी अच्छा माहौल और ये ऐतिहासिक मैदान शिरडोन की नगरी और जरूर ये क्रांतिवीर मैदान पूरी तरीके से सज धज चुका है. आज का अंतिम दिन है और अंतिम दिन का ये मुकाबला. चलिए सांगोली टीम बल्लेबाज भेजने आपको. अंतिम दिन है और अंतिम दिन केला जातोय. एका बाजूला MKCC आपण पाहत आहे मोठा खांदा आणि दुसऱ्या बाजूला खिडूकपाडा टीम असे दोन संघ. नाणेफेकी जिंकली आहे टीम टॉस विन. मोठा खांदा टीमनं टॉस जिंकलाय आणि या मॅच नंतर लगेच आपल्या निर्णयावर अंमल करा आणि सामना पुढचा असेल मोठा खांदा विपक्ष खिडूकपाडा.
तो जरूर आए हुए तमाम दर्शकों का स्वागत। मैदान के अंदर बातचीत करेंगे तो टारगेट रखा है टीम आंबिवली ने तर या ठिकाणी 34 का। आमचे गावचे सर्व आमचे अगदी युवा आमचे सर्व समाजसेवक आपण बघतोय या ठिकाणी दीपक भोपी 40+ आपण बघूया। तसेच या ठिकाणी शिरीष हातमोडे एक गोल्ड मेडलिस्ट रायगड कुस्तीगीर संघटनामधला कुस्तीगीर मधला एक महत्त्वाचं नाव आपण बघतोय शिरीषजी हातमोडे, शरद संघा भोपी, सुधीरजी माळी असेल, आमचे अरुण चौधरी असतील, गावातील सर्व प्रतिष्ठित आमचे गावातले मंडळी आहे तिथे सर्वांचं मी स्वागत करू। सर्वांचं आपण निश्चितच याने नावं प्रत्येकाची घेऊ शकत नाही, पण सर्वांचं आपण जे प्रेक्षकगृहामध्ये जे बसलेले आहेत त्या सर्वांचं प्रेक्षकांचं पण आणि गाववाल्यांचं पण आपण सर्वांचं इथे आम्ही स्वागत करतोय। आयोजकांच्या वतीनं अंकित 11 शिरडोन, स्वर्गीय अंकित विकास मुकादम यांच्या माध्यमातून धन्यवाद। 34 का टारगेट, पहली गेंद लेकर करण घनसलकर तैयार। पहली गेंद सागर के लिए हल्के हाथों से खेला है, मिसफील्ड होती हुई नजर आ रही है। पहले करेबी उसमें आटा गीला, पहले गेंद पर शानदार चौका। पहली गेंद लेकर करण घनसलकर तैयार। पहले गेंद के ऊपर सागर के बल्ले से ये चौका आता हुआ अंबिवली टीम ने मिसफील्ड होती हुई अंतिम नजर आ ओवर रही है। मैदान खेला था और क्या जबरदस्त ओवर फेंका था सागर पारधी ने। तर प्रशांत भोईर यांना विनंती करतो आपण या समालोचक कक्षामध्ये बसायचे। ओरडो अमित। करण घनसलकर की ये गेंद जबरदस्त शॉट, फ्लिक किया इस गेंद को, गेंद वन बाउंस सीमा पार, लगातार का ये दूसरा चौका। पारधी ने तारीफ करी कम होगी। क्या जबरदस्त बल्लेबाजी करते हुए करण घनसलकर के खिलाफ लगातार 2 चौके। तीसरी गेंद स्टेप आउट हुए थे करण घनसलकर को जरूर आप ज्यादा देर तक रन जरूर खाते हुए नहीं देख सकते, क्योंकि करण घनसलकर एक बड़ा खिलाड़ी है और जरूर पहले गेंद के ऊपर मिसफील्ड का चौवा आया था, दूसरे गेंद के ऊपर नजाकत दिखाई थी वहां पर सागर ने, लेकिन तीसरी गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, सागर इस गेंद को कुछ समझ नहीं पाए, डॉट गेंद की हुई समाप्ति। 34 का पीछा करते हुए सांगुरली टीम इस बार रफ्तार वाली गेंद देखी, खिलाड़ी वहां पर तैनात, लेकिन एक और बार गेंद हाथ से चिटकती हुई सिंगल रन मिलेगी। सिंगल की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 4 गेंदों के समाप्ति के बाद 9 रन। 34 का पीछा करना है टीम सांगुरली को और जरूर करण घनसलकर नाम का ये गेंदबाज बिल्कुल एक नामचीन गेंदबाज है और इस गेंदबाज के खिलाफ 9 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे, यानी कि वो रन आ चुके हैं, लेकिन अब कौन सी सोच रखेंगे सांगुरली टीम के बल्लेबाज, ये देखना होगा। इस बार देखिए टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकलती हुई नजर आई और वाइड का इशारा आता हुआ, पहला बाउंसर दर्शाते हुए नजर आ रहे अंपायर वहां पर करण घनसलकर को एक्स्ट्रा के साथ टीम के टोटल में इजाफा होता हुआ कुल टोटल 10। फील्डिंग में अब चेंजेस होता हुआ नजर आ रहा है। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज बात करेंगे हम अमर ठोकल। फिर एक बार करण तैयार, करण की ये गेंद बैट का किनारा वहां पर लगा था, लेकिन विकेट कीपर द्वारा काफी अच्छी विकेट कीपिंग, ये डॉट गेंद की होती हुई समाप्ति। अभी भी बात करेंगे इस ओवर की, एक गेंद यहां से शेष है, रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। 34 का पीछा करते समय 10 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। इस ग्राउंड के ऊपर आज के सत्र की बात करेंगे तो उतने रन बनते हुए नजर नहीं आए, 34-35 रन भी आखिरी ओवर तक गए और एक मैच में हमने देखा था 32 रनों का पीछा भी बिल्कुल नहीं हो पाया था। इस बार ओवर की होती भी समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद 34 का पीछा करते समय सांगुरली टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 10 रन बगैर किसी नुकसान। डीजे
ये आने वाले वक्त में जरूर यहां से पता चलेगा. प्रतीकजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होत असताना आपण पाहणार आहोत. प्रशांतजी भोईर साहेब, गेंदबाज यहां से तैयार. इस बार ये गेंद सागर के लिए खड़े खड़े खेला, गेंद जाएगी सीमा पार, लॉन्ग ऑन को चीरती हुई शानदार छक्का आता हुआ. प्रशांत जी सागर पारदी क्या जबरदस्त पारी खेलते हुए इस मैदान के ऊपर नजर आ रहे. गेंदबाजी करते समय मेडन ओवर फेंका, सागर के लिए करते समय क्या जबरदस्त परफॉर्मेंस देते हुए ऑलराउंडर परफॉर्मेंस की भूमिका में सागर पारदी. फिर एक बार गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद, लगातार का ये दूसरा दंदन आता हुआ छक्का आता हुआ. सागर ऑन फायर होते हुए ऑलराउंडर परफॉर्मेंस की भूमिका में कार्ड के ऊपर फुल टोटल यहाँ पर लगता हुआ नजर आ रहा है. 34 वन मैन आर्मी, वन साइडेड मुकाबला नजर आता हुआ इस मैदान पर. सागर पारदी नाम का तूफान जलजला इस मैदान के ऊपर आता हुआ. क्या जबरदस्त पारी खेलते हुए नजर आ रही है. और किसी ने क्या खूब कहा है, अपना इक्का तभी निकालना जब सामने वाला बादशाह निकाले. और ये देखिए सांगोली टीम का इक्का, क्या जबरदस्त परफॉर्मेंस दिखाते हुए नजर आ रहे इस मैदान के ऊपर सागर पारदी. टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 22 रन, अभी भी 12 रनों की जरूरत. गेंदबाज काफी महंगे साबित हो रहे हैं. आकाश मौर्य, इस बार ये गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही थी, बल्लेबाज समझ नहीं पाए. हर गेंद के ऊपर प्रहार करने की कोशिश में ये डॉट गेंद की समाप्ति. आखिरकार वो जरूर तीसरा छक्का वहां पर बचाते हुए नजर आए. टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 22 रन, 12 रनों की अभी भी जरूरत. गेंदों की बात करेंगे तो 15 गेंदें अभी भी शेष है. समर्थ लाइव इवेंट द्वारा इस टूर्नामेंट का लाइव दिखाया जा रहा है. कई दर्शक लाइव पे इस मैच का आनंद लेते हुए. इस बार शॉर्ट पिच गेंद पे की थी, यहां से अंपायर का इशारा आता हुआ वाइड का. अतिरिक्त रनों में इजाफा होगा. टीम की टोटल बढ़ती हुई लाइव पे इस मैच का आनंद लेते हुए 23 रन गेंद पे की थी, यहां से अंपायर का इशारा. अंपायर के साथ बहस नहीं करनी है. तर पंचांचा निर्णय अंतिम आहे. विनंती करतो कृपया जे काही आहे कृपया सल्लामसलत करा. सोनू आपण सल्लामसलत करा. आपण बाजूला दोघांनी सल्लामसलत करा. ठीक आहे. ये अंपायर डिसीजन, लास्ट डिसीजन. अंपायर का इशारा आता हुआ वाइड और 1 बाउंस. एक्स्ट्रा की गेंद फेंकते हुए नजर आए. ज्यादा बाउंसर ये गेंद थी. टीम की टोटल बढ़ती हुई 1 रन के साथ 23 रन, 23 रन. फिर एक बार गेंदबाज तैयार. इस बार यह गेंद शॉर्ट पिच गेंद थी, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी वहां पर काफी अच्छा कैच पकड़ते हुए पहला झटका, पहला विकेट मिलता हुआ नजर आ रहा है टीम अंबिवली को. सागर पारदी बैक टू पैवेलियन. तैयार. ग्रामीण क्रिकेट में हम देखते हैं कि 2-3 विकेट जाने के बाद आने वाले खिलाड़ी नंबर लगाते हुए नजर आते हैं. लेकिन यहां पर अब सांगुरली टीम किस तरीके की सोच रखेगी ये देखना होगा, क्योंकि गेंदें बची है 14 और जीतने के लिए जरूरत 11 रनों की. 14 गेंदें 11 रन. बल्लेबाज आते हुए नंबर 3 पर मिलिंद वाघमारे. सांगुरली टीम की जब भी बात होती है जरूर एक आक्रामक बल्लेबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज विष्णु जरूर उनकी याद हो जाते. काफी जबरदस्त बल्लेबाजी है उनकी, विष्णु की. लेकिन आज शायद उनकी कमी नजर आती हुई. मिलिंद वाघमारे अब गेंदबाजी मार्ग पर, बल्लेबाजी मार्ग पर आते हुए. गेंदबाज आकाश मौर्य लगातार 2 छक्के खाने के बाद अब कमबैक करते हुए नजर आते हुए इस मैदान के ऊपर.
14 गेंदें शेष और 11 की जरूरत। गेंदबाज आकाश तैयार। आकाश की ये गेंद लॉलीपॉप गेंद थी, वहां पर फायदा उठाया, नसीब का चौका मिलेगा। वन बाउंस गेंद सीमा पर, शानदार चौका। तेरह गेंदें और अब 7 की जरूरत। यहां पर देखिए गलती करते हुए गेंदबाज फुल टॉस गेंद फेंकी और इस गेंद के ऊपर नंबर 6 13 गेंदें और अब छक्का मिलता हुआ 7 12 की गेंदें जरूरत। और सिर्फ और सिर्फ 1 रनों की जरूरत। यहाँ पर डीजे। देखिए गलती से 12 गेंदें और 1 की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर आते हुए नए गेंदबाज विशाल गाताड़े। काफी जबरदस्त बल्लेबाजी टीम सांगुरली द्वारा यहां पर नजर आई थी। इस बार देखिए गेंद हवा में, फिर एक बार खिलाड़ी वहां पर है लेकिन कैच को लपक नहीं पाए। इसी के साथ मैच जीती हुई नजर आ रही है टीम सांगुरली। नेक्स्ट मैच के काफी लिए जबरदस्त जरूर बल्लेबाजी दोनों भी टीम टीम को ढेर सांगुरली सारी द्वारा बधाइयां देना चाहेंगे, लेकिन यहाँ पर अगला नजर आई मैच थी। इस बार टॉस देखिए जीता है गेंद हवा में, फिर एक बार खानदान ने खिलाड़ी फील्डिंग वहां करने का पर है फैसला लिया, लेकिन तुरंत मैदान के अंदर जाना है।